23 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री मीरा भाईंदरमध्ये येणार असं कळलेलं आहे. त्यावरून आम्ही मीरा भाईंदर काँग्रेसतर्फे किंबहुना महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्यांच्यातर्फे एक निवेदन देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला सुद्धा आणि पोलिसांना सुद्धा की मुख्यमंत्री मीरा भाईंदरमध्ये आल्यावरती मीरा भाईंदरच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती आमचं म्हणणं ऐकण्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावा. शहरामध्ये बऱ्याच समस्या आहेत. त्यातली मुख्यत्वे एक समस्या आत्ताच गणपती सोहळा समाप्त झालेला आहे. गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. मीरा भाईंदरमध्ये छोट्या गणेश मूर्तींचं विसर्जन आर्टिफिशियल तलावात केलं गेलं. एक तऱ्हेने प्रदूषणासाठी चांगली गोष्ट आहे. आणि असंच सांगून ज्या गणेश मूर्तींची आपण घरी पूजा करतो, पूजा अर्चा करतो, त्याची प्रार्थना करतो, त्या गणेश मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर त्यांची माती सुद्धा घरी आणून त्याची सुद्धा आपण पूजा करतो. पण मीरा भाईंदर महापालिकेमध्ये असं दिसून आलं की त्यांनी त्या मूर्तीची जी माती होती ती कचऱ्याच्या डब्यामध्ये वाहून नेली, कचऱ्याच्या गाड्यांमध्ये. एकंदरीने गणेश मूर्तींची विटंबना करण्याचा प्रयत्न केला किंवा विटंबना झालेली आहे. मीरा भाईंदर शहरातली हिंदू जी लोक आहेत, हिंदू समाजाची लोक आहेत, त्यांच्या आस्थेवरती कुठेतरी घाला घालण्याचं काम मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन आणि येथील नेते आणि भाजपाने केल्याचं आमचं म्हणणं आहे. यांनी सांगितलं की खाडीमध्ये प्रदूषण मातीचं होतं म्हणून आम्ही कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करणार. पण तुम्ही बघितलं असेल मागच्या 2-3 वर्षामध्ये आम्ही कायमच खाडीमधल्या प्रदूषणाबद्दल बोलत राहिलेलो आहे. खाडीमध्ये जे विना प्रक्रिया एसटीपीचं पाणी सोडलं जातं, बऱ्याच ठिकाणी एसटीपी नाहीच आहेत तर ते नादुरुस्त आहेत. काही ठिकाणी गटारात मलमूत्र सोडलं जातं. त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया न करता खाडीमध्ये पाणी सोडलेलं जातं, ज्याबद्दल आम्ही तक्रारी केलेल्या आहे आणि त्यामध्येच आम्हाला विसर्जन करावं लागतं असंही आम्ही सांगितलेलं आहे. पण एका बाजूने त्या खाडीच्या पाण्यात अशा प्रकारे जे प्रदूषण होतं त्याला कोण जबाबदारी त्याची घेत नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूने कृत्रिम तलावात मूर्तींचं विसर्जन करून त्याची माती कचऱ्याच्या गाडीमध्ये वाहून नेणं हे कितपत योग्य आहे भाजपाने आम्हाला सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आमच्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये मीरा भाईंदरचा नागरिक त्रस्त आहे. मग रस्त्याचा विषय असो, शाळांचा विषय असो, पाण्याचा विषय असो. पाण्यासाठी तर तब्बल 2014, 2017, 2019 प्रत्येक वेळी आणि आता 2024 प्रत्येक वेळी भाजपाने आश्वासन दिले की 24 तास पाणी तुम्हाला या निवडणुकीनंतर मिळणार आहे. 4 निवडणुका उलटून गेल्या. अगोदर सांगत होते 6 महिन्यानंतर पाणी येणार निवडणुकीनंतर. आता तर सांगतायत की पुढच्या वर्षभरात येणार. तर कुठेतरी मीरा भाईंदरच्या नागरिकांना वेठीस धरलं जाते. टॅक्स 30% वाढलेला आहे, रोड टॅक्स लागलेला आहे, मलप्रवाह सुविधा कर घेत आहेत पण सुविधा देत नाहीत कारण एसटीबी बंद आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे निवेदन दिलेलं आहे. आम्हाला असं वाटतंय की मुख्यमंत्री आम्हाला वेळ द्यावा, आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडू, त्यांनी त्याचं उत्तरही द्यावं असं आमची अपेक्षा आहे. बघूया आता येण्याच्या काळात मुख्यमंत्री वेळ देतात नाही देत. जर नाही दिला तर त्याच्या विरुद्ध नक्कीच महाविकास आघाडी आंदोलन. टोल नाका शिफ्ट करावा अशा प्रकारचं एक सजेशन सन्माननीय आमचे नेते मुझफ्फर हुसेन साहेबांनी मागच्या 4 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिलेला आहे. मुझफ्फर हुसेन साहेबांनी सेम मीरा भाईंदर काँग्रेसच्या तर्फे सुद्धा तसंच सजेशन राज्य सरकारला सुद्धा दिलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरना सुद्धा दिलेलं आहे. आम्ही जे दिलेलं सजेशन आहे की जो टोलमुळे लोकांना ट्रॅफिकचा त्रास होतो आहे त्यासाठी ज्या हेवी गाड्या आहेत त्यांच्यासाठी टोल नाका शिफ्ट करावा. मुंबई महानगरपालिकेची जागा आहे, ऑक्टाची जी जागा आहे त्या ठिकाणी तो शिफ्ट करावा जेणेकरून जो हेवी ट्रॅफिक आहे ते त्या टोल नाक्याच्या मध्ये आपल्याला शिफ्ट करता येईल आणि जे छोट्या गाड्यांना, छोट्या मोटर व्हेकलला जागा पाहिजे ती सुरळीत आपल्याला मिळेल आणि ट्रॅफिक होणार नाही. हे सजेशन आम्ही माननीय मंत्री महोदयांना सुद्धा दिलेलं आहे प्रेस कॉन्फरन्सद्वारे. आता त्यावरती कधी अंमल करायचं हे त्यांचं काम आहे. आमची अशी इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर त्यावरती अंमल करावं, अन्यथा त्यासाठी सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल. त्यांची मर्जी. शेवटी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्याने महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचं ऐकलं पाहिजे.
आम्ही तर संविधानिक पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, यांचं त्यांना ऐकलंच पाहिजे. आम्ही जे सवाल करू, आम्ही जे प्रश्न करू, त्याच्यावरती त्यांना उत्तर दिलं पाहिजे. आता मीरा भाईंदरमध्ये टोल शिफ्ट करायचा प्रश्न सारखा चर्चेवरती उभा राहिला नाही. तो टोल दहिसर टोल नाका तो पुढे शिफ्ट करण्यात येणार आहे. त्याचा कालावधी फक्त आता टेंडरच्या मार्फत 2 वर्षाचाच राहिलेला आहे. तुम्हाला वाटतं की 2 वर्षामध्ये तिकडे टोल नाका उभा राहील तर? नाही, टेंडरचा कालावधी 2026 पर्यंतच आहे. त्यानंतर ह्या लोकांनी त्याचं एक्सटेन्शन देण्यासाठी, म्हणजे त्या टोलच्या कॉन्ट्रॅक्टरला आणखीन पुढचं एक्सटेन्शन देण्यासाठी ही एक क्लुप्ती लढवलेली आहे, ही आयडिया लढवलेली आहे की यांनी हा टोल नाका पुढे सरकवतो म्हणून पुढचं त्यांचं जे टेंडर आहे ते सुद्धा ते पुढे घेऊन जातील आणि लोकांकडनं पैसे वसुली चालू राहील. आम्ही त्यांना सजेशन दिलेलं आहे की ती मुंबई महानगरपालिकेची जागा आहे, त्या जागेत त्याला इमिजिएट शिफ्ट करा, जेणेकरून जे हेवी ट्रॅफिक आहे ते त्यामध्ये जाईल. पुढे काय तुम्हाला कुठे आणखीन टोल न्यायचे आहे त्यावेळी न्या, लोकांना हा टोल नकोच आहे. मीरा भाईंदरचे नागरिक त्रस्त झालेले आहेत. आमची अशी जी इच्छा आहे ते आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलेले आहे. माननीय मुझफ्फर हुसेन यांनी सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, सरकारला सजेशन दिलेलं आहे. आता सरकारचं काम आहे ते लवकरात लवकर करणं.